त्यानंतर ते पाणी अर्धवट मिळाल्यानंतर त्या अर्ध्या राहिलेल्या एरियाला परत 4 दिवसात पाणी मिळतो। अरे काय चेष्टा लावली का तुम्ही? पाणी संपलं, उत्तरच घ्यायची। का पूर्व विभाग तुमचे सख्खे भाऊ आहेत का? आम्ही काय सावत्र भाऊ आहेत का? का म्हणून हा भेदभाव तुम्ही अंबरनाथचा का करता? सांगा ना तुम्ही, याचं उत्तर द्या मला। Residents of Ambernath West have alleged discriminatory water supply and submitted a complaint to the Maharashtra Jeevan Pradhikaran. Corporator Sangeeta Kisan Gaikar, along with Kisan Gaikar, Rahul Pawar, Chetan Gaikar, Archana Godi, Rohini Patole, Santosh Jagtap, Suresh Wagh, Mehendi Hassan, Prashant Pimparkar, and Hemant Patole have demanded equal and regular water supply, warning of public agitation if the issue is not resolved. नाही, या बाबतीत मी एक सांगेन की गेल्या 5 वर्षापासून आमच्या पाणी पुरवठा विभागाचं, आमच्या प्रभागाचं मी काम बघतो, परंतु मागच्या 1-1.5 महिन्यापासून जो नागरिकांना त्रास झाला आहे तो प्रचंड झाला आहे। 1 दिवसाआडचं रोटेशन होतं आणि 1 दिवसाआडचं रोटेशन यांनी बिघडवून 3-3, 4-4 दिवसात पाणी द्यायला लागलं। ठीक आहे, आपत्ती येते, कधीतरी मेंटेनन्सचा विषय असतो, ते आम्हाला पण मान्य आहे, परंतु सतत महिनाभर जर अशा तऱ्हेने जर हे झालं तर नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। सध्या पूर्वी ऑर्डनन्स फॅक्टरी होती, लोक जाऊन ऑर्डनन्स फॅक्टरीमधून कॅन भरून आणायचे, आता ऑर्डनन्स फॅक्टरीने पण पाणी बंद केलं आहे आणि फक्त एकमेव जे पर्याय राहिला आहे लोकांना पाण्याचा, तो फक्त MGPच्या पाण्याचा। आज आमचं फुलेनगर, त्याच्यानंतर दोन्ही बिल्डिंग पटेल प्रवेशा आणि योगी निवास, त्यानंतर गायकर रेसिडेन्सी, त्यानंतर महेंद्रनगर, जावसई गाव, मुळात आमचं गाव जे गेल्या 60-70 वर्षापासून तिथे बसलेलं आहे, त्यानंतर डिफेन्स कॉलनी, ठाकूरपाडा, लक्ष्मीनगर, 6 नंबर, हा सगळा एरिया हा फक्त MGPच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि MGPचं पाणी जर वेळेवर पोचलं नाही तर लोकांची अतिशय कठीण परिस्थिती, म्हणजे 4-4, 5-5 दिवस लोक आंघोळ्या करत नाही। आज मी यासाठी नगरसेविका संगीता गायकर यांच्याबरोबर हे शिष्टमंडळ आणलं आणि त्यांना ही जाणीव करून दिली का जर अंबरनाथमध्ये काही लोकांना, विशेष करून पूर्व विभागाला रोजचं पाणी येतं आहे, ठीक आहे, त्यांना रोज दिलं, आमचं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही, परंतु दिवसाआड जे आम्हाला तुम्ही पाणी देता त्या आम्हाला आमचं पाणी 4-4 दिवसाचं कापण्यापेक्षा ज्यांना डेली पाणी देता ते पाणी इकडे सर्क्युलेट करा, जर का कुठली आपत्ती तुमच्यावर येत असेल तर, बरोबर, हा मी पर्याय त्यांना सुचवला आहे। परंतु पूर्व विभागाला रोज पाणी मिळतो म्हणून माझ्या पोटात पोटशूळ किंवा माझ्या पोटात काहीच दुखत नाही, त्यांना मिळावं, परंतु 1 दिवसाआड आमच्या प्रभागाला जे पाणी मिळतं आहे, विशेष करून पश्चिम विभागाला सगळ्यांनाच हा त्रास आहे, तर आमच्या प्रभागाला जे पाणी मिळतं आहे ते पाणी कुठल्याही कंडिशनमध्ये कटिंग झालं नाही पाहिजे आणि व्यवस्थित मिळालं नाही पाहिजे, ही मागणी आज MGPच्या अधिकाऱ्यांकडे मी केलेली आहे आणि जर तसा पुन्हा जर प्रकार घडला तर मग त्यांना आम्ही जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मोठ्या प्रमाणात अंबरनाथमधून असा मोर्चा निघाला नसेल, असा महेंद्रनगर, जावसई आणि फुलेनगरमधून आम्ही मोर्चा काढू।